सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, श्रीलंकाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? याचं उत्तर आहे श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी कोंबडी हा पक्षी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 2 आहे, काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? याचं उत्तर आहे काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे? तर याचं उत्तर जगातील सर्वात सुंदर पक्षी गोल्डन फिजेंट्स पक्षी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, सूर्य प्रथम कोणत्या देशात मावळतो? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर सूर्य प्रथम न्यूझीलंड देशात मावळतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान राज्य आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, पिवळे सफरचंद कोणत्या देशात आढळतो? तर याचं उत्तर पिवळे सफरचंद चीन देशात आढळतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 7 आहे, कोणता जिल्हा सीताफळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर औरंगाबाद जिल्हा सीताफळासाठी प्रसिद्ध आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, मकर संक्रांत कोणत्या वर्षापासून सुरू झाली? याचं उत्तर आहे मकर संक्रांत ही 1902 वर्षापासून सुरू झाली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 9 आहे, दुर्बिणीचा शोध कोणत्या देशाने लावला? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे दुर्बिणीचा शोध नेदरलँड देशाने लावला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, सुरणाच्या चटणीचे सेवन केल्याने कोणता रोग झटपट बरा होतो? याचं उत्तर सुरणाच्या चटणीचे सेवन केल्यास पोट साफ रोग झटपट बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणता प्राणी लाल रंगाला ओळखू शकत नाही? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे खंडोळी प्राणी लाल रंगाला ओळखू शकत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, ब्रेड खाल्ल्याने कोणता आजार होतो? तर याचं उत्तर आहे ब्रेड खाल्ल्याने शुगर आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, खोटे बोलत असताना शरीराचा कोणता भाग गरम होतो? याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे खोटे बोलत असताना शरीराचा नाक भाग गरम होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, च्यवनप्राशमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते? तर याचं उत्तर च्यवनप्राशमध्ये कोणाचीही चरबी मिसळली जात नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर 15वा जो आपला लास्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या देशातील महिला तोंडात प्लेट घालतात? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विदाऊट स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि प्लीज सर्वांनी एक तर कमेंट्स नक्की करा। तर चला भेटू आपण उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।